नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र शैलेश काशीत पाटील शिवशासन या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। आज दिनांक आहे 20 मार्च 2026। आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असं फ्लावर कोबीचं मार्केट नारायणगाव मार्केटमध्ये फ्लावर कोबीचे लाईव्ह स्वरूपात लिलाव पाहण्यासाठी। मित्रांनो, आज आपण प्रथमदर्शनी पाहणी केली असता कालच्यापेक्षा थोडी आवक आपल्याला नारायणगाव मार्केटमध्ये फ्लावर कोबीची आज वाढलेली पाहायला भेटत आहे। असेच नवनवीन प्रकारचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासन या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा। एक विनंती आहे, बाजारभावाची अचूक माहिती समजावी यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। मी सर्व सबस्क्रायबरचे व्ह्यूअरचे मनापासून आभार मानतो। चला तर जाऊया लाईव्ह लिलाव पाहण्यासाठी नारायणगाव मार्केटमध्ये फ्लावर कोबीचे। उद्या सण आहे ना फ्लावर बोला। चला 10 रुपये 15 रुपये 20 रुपये 25 रुपये 30 रुपये 35 रुपये 40 रुपये 45 50 रुपये 50 रुपये 50 51 रुपये 51 रुपये वरचे 51 रुपये 51 रुपये ये साहेबांना चला या गाळा घेऊन आले का इकडे? जातो का? 55 रुपये 55 रुपये 55 रुपये वळचे मामा 55 रुपये 55 रुपये विनोद वळचे 60 रुपये 60 रुपये 60 रुपये 60 रुपये 6 रुपये किलो झाली फ्लावर, 6 रुपये किलो। शांतता आहे का? दलाल गावाला आलाय 25 फारच अवघड झालं। 25 रुपये 30 रुपये 3 रुपये किलो झाली फ्लावर। हलका मला चला कोब्या मला कोब्या हलका मला होता 3 रुपये किलो झाला। हां पैसे नाना कुठे गेले आपल्या? उद्या माझा बोल विनोद बोल 20 रुपये 20 रुपये 21 रुपये 21 रुपये 21 रुपये 21 रुपये कापरे हो चिक्के चला 21 झालाय 25 25 रुपये 25 रुपये 25 रुपये माना 25 रुपये धाग 2.5 रुपये किलो झाली कोबी, 2.5 रुपये किलो। अहो दादा, काय बाजाराची काय परिस्थिती आज? बाजाराची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे आज। हां, काय कारण? सगळ्या मालाला बाजार पडलेले आहे, गिराईक पण नाहीये। मुंबईत मालाची विक्री होत नाही, त्याच्यामुळे इथं बाजार व्यवस्थित। हां, कालच्या विक्र्या कमी झाल्या का? कालच्या विक्री कमी झालेले आहेत, त्याच्यामुळे आज सगळेच बाजार व्यवस्थित। सगळे म्हणजे आज गिराईक पण नाही। तरकारीला पण बाजार व्यवस्थित का? तरकारीला पण बाजार व्यवस्थित। हे आपले मित्र आहेत अवधूत बेलोटे, सातत्यानं नारायणगाव मार्केटमध्ये असतात। सचिन शेठ बेलोटे यांच्या काठावर गिराईक नाही आहे, त्यामुळे बाजारभाव कमी झालेली आहे। नको चला 10 रुपये 8 रुपये 8 रुपये 8 रुपये 8 रुपये 8 रुपये 8 रुपये मान एवढा 8 रुपये मान। हो, कोणती व्हरायटी आहे फ्लावरची? सुपर शिकला सुपर शिखरा, चांगला माल आहे। काय बाजार भेटलाच? आज भेटला 50 रुपये 50 रुपये 10 किलो, 5 रुपये किलो। मागच्या वेळेस काय भेटला होता? 10 रुपये किलो डायरेक्ट निम्म्याने कमी झाला। काय कारण, काय समजलं का? काय कारण? काय सांगतो व्यापारी नाही ना? व्यापारी नाही आज आवक आहे पण घेणारे व्यापारी कमी आहेत, त्याच्यामुळे बाजारभाव पडले झाले। मागच्या वेळेस 10 रुपये, त्याच्या अगोदर काय खपली होती? 11 12 10 रुपये। बाबा माल पाहू शकता, सुपर शिखरा व्हरायटी आहे, चांगला माल आहे, क्वालिटी माल पिकवला आहे। गेले अनेक दिवस हे शेतकरी बांधव माल घेऊन आपल्या नारायणगाव मार्केटमध्ये येत असतात, येते तरी बाजारभाव नसल्यामुळे फ्लावर काढायला परवडते का? नाही ना, काढायला पण परवडत नाही आहे। की शेतकरी बांधवां म्हणजे टोटल सगळ्या तरकारीचे बाजार आपल्याला आज कमी झालेले पाहायला भेटत आहे। याचं कारण मागाशी अवधूत बेलोटे यांनी देखील सांगितलं की व्यापारी नाही आहेत, पुढं माल खपलेला नाही आहे, त्याच्यामुळे व्यापारीसुद्धा शांत झालेत। कालच्या जी विक्री होती ती काढली, जे माल खपायला पाहिजे होते त्या पद्धतीने खपले नाही, त्यामुळे बाजारभाव पडलेले आहेत। फ्लावर कोबीचे देखील पडलेत आणि तरकारीचे देखील पडलेत।
35 रुपये 35 रुपये लहान साईज कोबी 35 रुपये मांडरेड 35 रुपये 35 रुपये 3.5 रुपये किलो झाली 3.5 रुपये किलो झाली कोबी लहान साईज माल आहे कोबी 3.5 रुपये किलो झाली 20 रुपये आम्हाला माहिती द्या ना. पाहू शकता परिस्थिती माल घ्यायला व्यापारी नाही 2 रुपये किलो झाली कोबी 2 रुपये किलो फ्लावर चला 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 सुपर आहे सुपर फ्लावर आहे तुम्ही काय बनक्यात आपण बाजारच नाही तर काय करता सुपर माल आहे फ्लावर आम्ही कापून तुमचं काम करा चला 10 15 20 गड्डे द्यायचा 20 रुपये गड्डा 20 रुपये गड्डा 35 रुपये 36 40 रुपये 40 रुपये गड्डे देऊन द्या चार रुपये किलो झाली फ्लावर 4 रुपये किलो हो कोणती व्हरायटी ही व्हरायटी कोणती वेलकम काय बाजारभाव भेटला आज 8 रुपये मागच्या वेळेस काय भेटला होता 12 आज बाजारभाव कमी झालेत 5-6 रुपये 7 रुपये तुमची 8 रुपयाने गेली आहे म्हणजे हायएस्ट गेली सगळ्यात जास्त तुमचा यांना बाजारभाव भेटला आज भास्कर साहेब यांना बाजारभाव भेटलाय तरी पण बाजार हे कमी झालेत तुमच्या किती गुणी होत्या आज 13 इथं काढून आणायला गुणीसह किती खर्च आहे अंदाजे 50 रुपये तुम्ही घरच्या घरी काढली का त्यांनी घरच्या घरी काढली आणि गुणी एका गुणीची किंमत काय आहे 20 रुपये 20 रुपयाला गोण झाली नाही म्हणजे टोटल 70-80 रुपये गेले गाडी भाड्यासह आत्ता या सीजनला फ्लावरला किती बाजार पाहिजे अंदाजे 15 ना म्हणजे निम्मे पण बाजार नाही याच्यात रुपया नाही भेटणार भांडवल फिटन का भांडवल फिटत ना ओके तुम्ही चांगला माल पिकवला त्याबद्दल अभिनंदन